हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. आज अचानकच काहीसा असा प्लॅन ठरला की रात्रीच्या जेवणामधली भाजी आज अहो बनवणार आहे. त्यांनी स्वतःहूनच म्हटलं बरं का. पण मग त्यांचा हा प्लॅन चेंज नको व्हायला म्हणून त्यांना लगेचच सामान आणायला सांगून दिलं. म्हणजे कसं ते त्यांच्या इच्छेवर डिपेंड करतं ना. तर हे माझं प्लांटर ना खूप दिवसापासून साफ करते म्हणून याचा मुहूर्त काही निघत नव्हता. म्हटलं आता करूनच घेते. तर तसं तर घरी सध्या रिनोव्हेशनचं काम सुरूच आहे, त्यामुळे प्रचंड धूळ झालेली आहे. पण कसं आपल्याला रोजच सगळी कामे पूर्ण किंवा संपूर्ण घरच रोजच क्लीन करणं किंवा एकाच दिवशी सगळंच आवरता येईल असं नसतं ना. तर टप्प्याटप्प्याने आपण एक दिवस एक एक गोष्ट केली ना तर सगळंच मॅनेज करायला इझी पडतं. तर बघा पूर्ण आठवड्याभर पुरेल असा भाजीचं सगळं घेऊन आलेले आहेत. भरपूर असा पालेभाज्या, काकडी, चिवईची भाजीसुद्धा आणलेली आहेत आणि बरंच काही. तुम्ही बघू शकता किती फ्रेश आहेत सगळ्याच भाज्या. तर या सगळ्या भाज्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे. 1-2 पाण्याने धुवून घेतल्यानं तर बरीच त्यावरची लागलेली बारीक बारीक माती किंवा काही घाण असेल तर ते सगळं निघून जातं. फक्त पालेभाज्या धुवायच्या आधीच ना स्वच्छ निवडून घेतल्या तर एक्स्ट्राची जी माती पूर्ण निघाली असते, त्यामुळे जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर बघा मेथी, पालक, कोथिंबीर असे एक एक जुडी आणलेले आहेत. मी सगळ्याच भाज्या धुतल्यावर अशा वेगवेगळ्या टोपलीमध्ये असं ठेवून देत असते. म्हणजे पूर्ण पाणी निघून जातं आणि भाज्यांना हवा देखील लागते. अहोंच्या इच्छेप्रमाणे ते त्यांच्यासाठी अंडा भुर्जी बनवणार आहेत, तर सोबतच अंडी देखील घेऊन आलेले आहेत. असा स्वच्छ 1-2 पाण्याने सगळा भाजीपाला धुवून घेतला की वेळेवर भाजी बनवायला सोपं पडतं. इथे तुम्ही बघू शकाल की मी माझ्या सिंकजवळ एक छोटीशी अशी डस्टबिन ठेवलेली आहे. त्यामध्ये कसं आपला छोटा मोठा जो किचनचा असा कचरा निघतो तर ते टाकायला असं बरं पडतं. मी नेहमीच ना बटाटा स्वच्छ धुवून घेत असते. त्यावर खूप माती असते, त्यामुळे बटाटा धुवूनच वापरते. ही सवय का माहिती केव्हापासून लागलेली आहे की अंडी देखील फ्रीजमध्ये ठेवायच्या आधी मी असं धुवूनच ठेवते. अशी नीटनेटकी कामे करायला वेळ जातो, पण हे खरं आहे की उलट आपलं आरोग्य सुधारते. तर या चांगल्या सवयी काही सोडता येणार नाही, त्यामुळे म्हटलं सुरूच ठेवूया. तर ना आज रात्रीच्या जेवणामध्ये भाजी अहो बनवणारच आहे, त्यामुळे मी तेवढ्या वेळामध्ये सगळ्या पालेभाज्या निवडून घेणार आहे. पण म्हटलं त्याआधी पीठ मळून घेते, म्हणजे पोळ्या छान सॉफ्ट होतात. पोळ्यांसाठी पीठ मळल्यावर त्यावर थोडं तेल लावून आणि झाकण ठेवून दिलं ना तर कणिक जास्त बाहेरून कोरडी होत नाही. तुम्ही पण असंच करता का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे मी कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि 1-2 पाण्याने असं धुवून घेते. मी ओट्याजवळ उभं राहूनच भाज्या निवडून घेते, कारण पिहूला दिसले की ती एक पण भाजी निवडू देणार नाही. आणि सोबतच सगळ्या भाज्या धुवून पण घेत आहे आणि असं टोपलीमध्ये असं पाणी काढायसाठी असं ठेवून देत आहे. मी तुम्हाला हेच सजेस्ट करणार की पालेभाज्या जितक्या खाल्ल्या जाईल तितकं फायदेशीर असतात, कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात, आयरन असते, कॅल्शियमसुद्धा असते. त्यामुळे आपल्या शरीराला ताकद मिळते. हृदयासाठी सुद्धा फायदेशीर असतात आणि हाडं मजबूत ठेवण्यासाठी ते काम करत असतात. त्यामुळे थोड्या प्रमाणात तरी रोजच्या जेवणामध्ये पालेभाज्यांचा समावेश केला गेला पाहिजे. इथे मी माझ्यासाठी मिक्स अशी भाकरी बनवत असते. ॲक्च्युली त्याला भाकरी नाही म्हणणार, कारण ते मी पोळीसारखी अशी पातळ लाटून बनवत असते. त्यासाठी इथे मी 2 चमचे असं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे ज्वारीचं पीठ आणि 2 चमचे गव्हाचं पीठ. तर मी कसं हे रोजच बनवते, म्हणून यासाठी एक असा पार्टिशनचा डब्बा केलेला आहे. म्हणजे मला बरं पडतं असं एकाच डब्यामध्ये दोन्ही पीठ घ्यायला. आणि हे पीठ मळताना मी असं गरम पाण्याचा वापर करते. दोघांसाठी छान वेगवेगळ्या पोळ्या बनवून घेते. तर तुम्ही बघू शकाल किती पातळ पोळी बनवत आहे, कारण मला जाड भाकरी खाल्ल्याच जात नाही आणि त्यामुळे अशा पातळ मिक्स पोळ्या बनवल्यानं तर फार छान लागतात. दोन्ही बाजूंनी पोळी छान शेकून घेतल्यावर थोडं तेल किंवा तूप लावून घ्यायचं. त्यामुळे कसं चवीला पण छान लागते आणि जास्त कोरड्या कोरड्या पण वाटत नाही. तर माझ्या पोळ्या पण झालेल्या आहेत. इकडे अहोंची भुर्जीची तयारी पण झालेली आहेत आणि भुर्जी तयार पण होतच आहेत.
तर बघा, कधी कधी आमच्याकडे असं चाललेलं असतं, म्हणजे एखाद्या वेळेसच त्यांच्या हातून त्यांना काही बनवायचं असतं तर मग ते बनवतातच. आणि एक सांगायचं राहिलं की अहो, नॉनव्हेजच्या सगळ्याच भाज्या अप्रतिम बनवतात. त्यांनी बनवलेल्या भाजीची जी चव आहे ना, ती फारच वेगळी असते आणि कोणीच बनवू शकत नाही, इतकी वेगळी राहते. ॲक्च्युली आमच्याकडे माझी मम्मी आणि माझ्या सासूबाई नॉनव्हेजच्या सगळ्याच भाज्या खूप छान टेस्टी बनवतात. त्यामुळे सगळ्यांच्याच भाज्या बनवण्याची जी पद्धत आहे ती खूप वेगळी आहे, त्यामुळे चवीला देखील खूप वेगवेगळी लागते. तर इकडे भुर्जी देखील बनवून तयार आहेत. पण आज मात्र भुर्जी फक्त अहोच खाणार आहेत, मी नाही खाणार, कारण माझ्यासाठी काही वेगळाच मेनू आहे, दाखवतेच. तर बघा, आज सकाळी मस्त डाळ वांग अशी भाजी बनवली होती आणि ती थोडी शिल्लक होती. म्हटलं वाया न जाता यानेच आपलं जेवण होणार, म्हणून असा आजचा मेनू मात्र दोघांचाही खूप वेगवेगळा होता. आम्ही जेवण करून घेतलं आणि लगेच किचन आवरायला लागले आणि असंच बाहेर पडलो. आईस्क्रीम लस्सी खाऊन असा आजचा पूर्ण दिवस झाला. तुम्हाला आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.